आज आपण पाहणार आहे जसे की ह्या पिल्लाचा पाय मोडलेला आहे, त्याचे काय उपचार करायचे, कशा प्रकारे बांधायचा आणि कोणती इंजेक्शने द्यायची. त्यासाठी प्राथमिक स्वरूपात आपल्याला लागणारं साहित्य आहे. हे आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस, जे की कोणत्याही मेडिकलमध्ये तुम्हाला भेटेल. एक साधी कैची, जी की आपल्याला प्लॅस्टर ऑफ पॅरिस कट करण्यासाठी लागणार आहे. चला तर मग सुरू करू. बघूया प्लॅस्टर ऑफ पॅरिसने पाय कसा बांधायचा. त्याआधी मी तुम्हाला मोडलेला पाय एक्झॅक्टली ओळखायचं कसं ते दाखवतो. त्यावेळेसही आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसने काम करत असतो. ते कसं करायचं ते पाहूयात आपण. अशा प्रकारे आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्याच्या पायावरती पूर्णपणे गुंडाळलं आहे. तर यानंतर आपण त्याला पेनकिलर आणि एक भूकवाढीचं इंजेक्शन देणार आहे. बस साधी सोपी सरळ ट्रीटमेंट असते पाय मोडल्याच्या नंतर. जास्त घाबरून जायचं काही कारण नाही. 100% मोडलेले पाय व्यवस्थित होतात. तर पाय मोडल्याच्या नंतरची ट्रीटमेंट काय राहू शकते, किंवा आपल्याला त्याचे हाड जॉईंट होण्यासाठीचे काय देऊ शकतो आपण, जेणेकरून त्याला हाड जॉईंट होण्यासाठी मदत होईल. तर हाडामध्ये असणारा महत्त्वाचा घटक, जसं की माणसाच्या हाडामध्ये आहे सर्वात महत्त्वाचं कॅल्शियम. तर तुम्ही त्याला ओरली कॅल्शियम 10 ते 15 दिवस देऊ शकता योग्य प्रमाणात. त्याचप्रमाणे इंजेक्शनमध्ये तुम्ही हे जे आहे मेटावेज किंवा टोनोफॉस्फॉन कॅटासॉल, ज्याच्यामध्ये बुटोफॉस्फॉन साल्ट आहे, ते देऊ शकता. त्याचे वेदना कमी होण्यासाठी आपण हे मेलोनेक्सचं इंजेक्शन वापरणार आहे. अशा प्रकारे ट्रीटमेंट तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून लवकरात लवकर त्याच्या हाडाचा जॉईंट भरून निघेल आणि त्याला आराम मिळेल. हे ओस्टावेट कॅल्शियम रोज त्याला साधारण 15 ते 20 ml पर्यंत जरी दिला तरी तेही हाडाचं जॉईंट करण्यासाठी मदत करू शकतं. त्याला आपण 3 ml मेलोनेक्स देतोय. आणि 3 ml बुटोफॉस्फॉन. दोन्ही इंजेक्शन मसलमध्ये देतोय. गरज लागली तर उद्या परत हे 2 रिपीट करा. 2 ते 3 दिवस तुम्ही रिपीट करू शकता. आणि ओस्टावेट हे जे कॅल्शियम आहे, हे पुढील 10 ते 15 दिवस तुम्ही सुरू ठेवा कंटिन्यू.